आणखी एक महत्त्वाची घडामोड आहे ती म्हणजे पुढील सर्व निवडणुका बॅलेट पेपरवरच व्हाव्या अशी मागणी अशोक पवार यांनी केली। ईव्हीएमवर निवडणुका झाल्यास काम करणाऱ्या माणसांचा बळी जाईल। शरद पवार गटाचे नेते अशोक पवार यांचे हे वक्तव्य समोर आले। सोशल मीडियावरती अनेक पोस्ट फिरतात आहेत की माझ्या घरातलं मतदान देखील मला मिळालेलं नाही, असे देखील व्हिडिओ काही उमेदवारांचे फिरताना पाहायला मिळतात। नक्कीच त्यात परत की अनेक ठिकाणी या मशीन 5:30 ला बंद केल्या, काही 10-5 मिनिटांनी बंद झाल्या असतील, परंतु 6च्या आत मशीन बंद केल्या। मग हा कुठल्या कायदा त्यांचं लागू होतं की 6च्या आत? आम्ही याच्या विरुद्ध बी अर्ज दिला होता। परंतु आता यापुढे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत। आता ईव्हीएमची निवडणूक विधानसभेची घेतली गेली, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये बॅलेट पेपरचा वापर व्हावा का, अशी तुम्ही काही भूमिका ठेवली? नक्कीच आज सर्वसामान्य लोकांना सुद्धा बॅलेट पेपरचीच गरज आहे। उद्या जिल्हा परिषद पंचायत समिती ह्या बॅलेट पेपरवरतीच झाल्या पाहिजे, नाहीतर ईव्हीएम त्यावेळेला असलं तर परत ते ईव्हीएम मतदान का करणार नाही, तेच मतदान करील आणि चांगल्या माणसाचा याचा नाहक बळी जाईल, काम करणाऱ्या माणसाचा बळी जाऊ शकतो। म्हणून पारदर्शकपणे करायचं असेल तर अमेरिकेसारख्या देशामध्ये जर बॅलेट पेपरवर करतात तर इथं का करायला अवघड आहे आपल्याला? त्या नक्कीच केल्या पाहिजे असं आमचं ठाम मत आहे।